झालं, विसरलात ना? स्वतःचं डोकं चालवायचं नाही, मी सांगेल ते ऐकायचं असं म्हणाले ना मी. पण राणी मला हे बघा, काय म्हणाले होते मी की काहीही बोलायचं नाही. आता तुम्ही फक्त आराम करायचाय, ठीक आहे? काय आता हे तोंड फक्त खाण्यासाठी उघडायचं. तुम्हाला जे काय हवंय ना ते तुम्ही मला मेसेज करा, मी तुमच्या पुढे हजर करेन. आणि ना आता झाला तेवढा त्रास पुरे झाला बरं का. आता तुम्ही कृपा करून शांत राहा. सर, खूपच विचित्र वागताय सर तुम्ही. सर, फक्त एवढंच की हे जे काही घडलंय ना ते मालती मॅडमला कळू देऊ नका. म्हणजे तुझी काही धमकी दिलीस मला आता ती नाही सांगायची आहे का आईला? अहो याच्यात सॉरी सॉरी सॉरी, जोरात लागलं ना. आराम करायचा आहे आता फक्त, आणि या खोलीतून अजिबात हलायचं नाही. राणी, तुझ्यासारखी या जगात फक्त तूच आहेस. तू खरंच मनाने खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी मैत्रीण भेटायला खूप नशीब लागतं. यांना काय झालं? बोलत का नाही आहेत? बापरे, यांचा पारा जरा जास्तच चढलाय की काय? बघत सुद्धा नाही येत म्हणजे काय म्हणायचं? काय हो, काय झालं तुम्हाला? सगळं डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा मुद्दामून न दिसल्यासारखं वागू नका. घरात जे काही चाललंय ते पटतंय तुम्हाला? अच्छा, म्हणजे इंद्रानी माझ्यासाठी त्या राणीच्या कानाखाली वाजवली, त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय तर? आणि मी काल रात्री कुठे होते, काय झालं होतं माझ्या बाबतीत, याची तुम्हाला अजिबात चिंता नाहीये. मालती, तुम्ही कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. आपण काय वागतोय, कसं वागतोय ह्याचं तुम्हाला भानच राहिलं नाहीये. तुमची काळजी नसती ना तर मी लगेच पोलिसांना कळवलं नसतं. पोलिसांना कळवलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली, प्रेम संपलं ना. तुम्ही प्रेमाबद्दल बोलूच नका. प्रेम, माया, जिव्हाळा हे शब्द तुम्ही आयुष्यातून कधीच काढून टाकले. माझं प्रेम, माझी माया ज्यांच्यासाठी असायला हवी ना त्यांच्यासाठी असते आणि कायम असणारच आहे. तुम्हाला माझ्यातली अटलेली माया दिसते हो, पण तुमचं काय? मी आल्यापासून मला एका चकार शब्दांतरी तरी विचारलं? मी कुठे गेले होते, मी का गेले होते, मी कशी आहे विचारलं नाही. तुम्हाला काळजी कोणाची? तुमच्या लाडक्या राणीची. तिच्या इतकीच मला तुमचीही काळजी आहे. पण माझं काय आहे माहिती ना, मला वरवरचं प्रेम, माया, जिव्हाळा दाखवावं लागत नाही. तुम्ही घर सोडून निघून गेल्यानंतर माझा चैन पडत नव्हतं. मला खोटं वाटत असेल तर विचारा राहत नाही ना. प्रत्येकाला विचारत होतो मी, मालती कुठे आहे, मालती कुठे आहे. आणि जिचा तुम्ही इतका तिरस्कार करता ना, त्या राणीच्याही घशाखाली घास उतरत नव्हता, फक्त तुमच्या काळजीपोट. पास, तिचं कौतुक करू नका. अहो, सापाची औलाद येते. मालती, तोंड सांभाळून बोला. तिच्याविषयी बोलताना माझ्या तोंडून असे शब्द येणार आयुष्यभर, हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे दिवस रात्र आपण ह्या घरामध्ये फक्त वाळच घालायचे आहेत. तुम्हाला एवढी काय खुपते हो राणी तुमच्या डोळ्यात? कारण तिनेच माझ्या इंद्राच्या आयुष्याची, माझ्या घराची वाट लावली आहे. फक्त ते तुम्हाला मान्य नाही करायचं इतकंच. तुम्हाला ना कावीळ झाले, कावीळ. त्यामुळे सगळं जग तुम्हाला पिवळं दिसतंय. वेळीच उपचार करा, घराची राख रांगोळी करून टाकाल तुम्ही. राख रांगोळी मी नाही,
तुमची राणी करते. सॉरी तळभद्री राणी मालती बस, आता एक शब्दही बोलू नका. बोलणार. तुम्हाला जर का त्या राणीचीच बाजू घ्यायची असेल ना तर मी बोलतच राहणार. तुमच्या या अशा वागण्यामुळे ना इंद्र असा वागला, त्याने हात उगारला राणीवरती. मग काय चुकीचं केलं? उलट तिला त्यांना धक्के मारून घरात हाकलून द्यायला हवं होतं. अहो, आई मुलामध्ये भांडण लावायचं पाप केलंय तिने. राणी असं कधीच करू शकत नाही. हेच याच गोड गैरसमजात जगत राहा तुम्ही. नाही, एक दिवस त्या पोरीने आपल्याला रस्त्यावर आणलं ना तर बघा, तेव्हा तुमचे डोळे उघडतील.